श्री स्वामी समर्थ मित्रांनो, हे मात्र लक्ष देऊ नये का? आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी अनेक लोकांच्या जीवनामध्ये बदल घेऊन आलेली आहे. घरातून वाळलेली तुळस कधीही फेकू नका. कारण असे म्हणतात, शास्त्र, विज्ञान आणि पुराणानुसार वाळलेल्या तुळशीच्या लाकडामध्ये दैवी ऊर्जा जिवंत असते. तुळशीचे वाळलेले लाकूड घरात ठेवल्यावर पैशाचे स्रोत वाढतात, घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते, पैशाची अडचण दूर होते आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होते. पण यामागचं रहस्य काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठीच हा व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा. अनेक लोक असे म्हणतात की घरामध्ये वाळलेल्या तुळशीचे लाकूड ठेवल्यानंतर घरामध्ये पैसा वाढतो, सुख समृद्धी टिकून राहते, दारिद्र्य कायमचे निघून जाते. आता काही लोक याच्यावर विश्वास ठेवतात, तर काही लोक याला अंधश्रद्धा म्हणतात. ठेवलेली तुळशीचे एक छोटे वाळलेले लाकूड खरंच धनप्राप्तीचे दरवाजे उघडू शकते का? शास्त्र, वास्तू आणि पुराण यामागे नेमकं काय सांगतात हे ऐकल्यावर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. त्यासाठीच हा व्हिडिओ आपण शांतपणे आणि समजून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ श्रद्धेचा नाही तर अनुभवाचा आणि माहितीचा आहे. धर्मशास्त्र आणि पुराणानुसार आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळस म्हणजे माता लक्ष्मीचे रूप. तिला हिंदू संस्कृतीमध्ये देवीचा दर्जा दिला जातो. हिंदू धर्मात तुळशीला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. ज्या घरात तुळशीचा सन्मान होतो तेथे लक्ष्मी स्थिर राहते अशी मान्यता आहे. प्रत्येक घरामध्ये सकाळची सुरुवात तुळशीच्या पूजेनेच होती. कारण तुळस म्हणजे सकारात्मकता, पवित्रता आणि भक्तीचे प्रतीक मानलं जातं. म्हणूनच तुळशीचे वाळलेले लाकूडही पवित्र ऊर्जा वाहून नेणारे मानले जाते. त्यामुळेच भगवान विष्णूंची कृपा होते. तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते. म्हणूनच विष्णू पूजेत तुळशीचं पान अनिवार्य मानलं जातं. काही ठिकाणी असंही म्हणतात की ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मी आणि विष्णूचे वास्तव कायम राहतं. गुरुचरित्रामध्ये आणि काही पुराणामध्ये तुळशीबद्दल अनेक कथाही सांगितल्या आहेत. तुळशीला वृंदा मानलं जातं. तिच्या भक्ती आणि श्रद्धेमुळे तिला अमरत्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे तिला धार्मिक नाही तर भावनिक प्रतीक मानलं जातं. शास्त्रानुसार विष्णुकृपा असेल तर धन, सुख आणि स्थैर्य वाढतं. त्यासाठी विष्णूंच्या कृपेसाठी दारामध्ये तुळस किंवा घरामध्ये वाळलेलं तुळशीचं लाकूड असावं, अशी बऱ्याच जुन्या लोकांची धारणा असते. पद्यपुराणातील उल्लेखानुसार तुळस वाळल्यानंतर ती फेकून देत नाहीत, तर काही लोक त्याची जपमाळ करतात, तर काही लोक पूजा घरात ठेवतात. असे म्हणतात त्यामुळे सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि लक्ष्मी स्थिर राहते. पण या प्रथा प्रत्येक प्रदेशानुसार बदलतात. पण त्यामागची श्रद्धा मात्र सारखीच असते. तुळशीजवळ केलेली पूजा अनेक पटीने फलदायी होते असे वर्णन आहे. घरातील नकारात्मक शक्ती कमी होते अशीही मान्यता आहे. वास्तुशास्त्रानुसार सकारात्मक ऊर्जा वाढते. तुळशीचे वाळलेले लाकूड देवघरात किंवा तिजोरीजवळ ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे मानसिक स्थिरता आणि घरात शांत वातावरण निर्माण होतं. वास्तुतज्ञांच्या मते हे तुळशीचे लाकूड ईशान्य म्हणजेच उत्तर पूर्व कोपऱ्यात शुभ मानलं जातं. जर वाळलेलं लाकूड ठेवायचं असेल तर पूजाघरामध्ये किंवा मुख्य दरवाजाच्या जवळ ठेवावे. स्वच्छ ठिकाणी ठेवावं असं सांगितलं जातं.
कारण अशा ठिकाणी सकारात्मक ऊर्जा टिकून राहते अशी मान्यता आहे. एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा, पूजाघर नेहमी स्वच्छ आणि प्रकाशमान असावं. कारण अशा अस्वच्छ ठिकाणी कोणतीही सकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही. पैशाचे मार्ग उघडणे म्हणजे काय, आता हे आपण समजून घेऊया. थेट पैसा येतो किंवा करोडपती होता येतं असा कोणताही वैज्ञानिक पुरावा किंवा उल्लेख नाही. ही गोष्ट समजून घेणं गरजेचे आहे. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती श्रद्धेने नियमित पूजा करते, सकारात्मक विचार ठेवते आणि मन शांत ठेवते, तेव्हा तिची जीवनशैली बदलू लागते. ती अधिक संयमी आणि मेहनती बनते. त्यामुळे तिच्या संधी वाढू लागतात आणि म्हणूनच कदाचित लोकांना वाटते की त्यांच्या आयुष्यात तुळशीमुळे बदल घडत आहेत. प्रत्यक्षात मात्र काय, सकारात्मकता आणि नियमित सवयी याचा परिणाम असतो. धर्मशास्त्रात धन वाढणे म्हणजे फक्त अचानक पैसा पडणे नाही. त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे: नवीन कामाच्या संधी मिळणे, अडकलेले पैसे परत मिळणे, खर्चावर नियंत्रण येणे, व्यवसायात स्थिरता येणे, घरातील भांडण कमी होणे, निर्णय क्षमता वाढणे. हे सर्व लक्ष्मी स्थिर होण्याचे संकेत समजले जातात. वैज्ञानिक दृष्टिकोन असा आहे की तुळस ही औषधी वनस्पती आहे. हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे आयुर्वेदामध्ये तुळशीचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला जातो. हे तुळशीचे वाळलेले लाकूड घरामध्ये असल्याने मन शांत राहते. संशोधनामध्ये सुद्धा असे आढळून आले आहे की तुळशीला स्वतःचा सुगंध असतो. त्या सुगंधामुळे मन शांत राहते आणि मन शांत राहिल्याने निर्णय चांगले होतात. तुळशीचा सुगंध आणि तिच्याशी जोडलेली श्रद्धा मानसिक शांतता वाढवते. शांत मनामुळे आर्थिक निर्णय अधिक योग्य होतात. तुळशीमुळे सकारात्मक वातावरण तयार होते. त्याचा परिणाम घरात धार्मिक आणि स्वच्छ वातावरण असेल तर व्यक्ती अधिक प्रेरित आणि आत्मविश्वासपूर्ण राहतो. याचा अप्रत्यक्ष परिणाम आर्थिक प्रगतीवर होऊ शकतो. आता आपण तुळशीचे वाळलेले लाकूड कसे ठेवावे हे जाणून घेणार आहोत. त्याची योग्य पद्धत अशी आहे: हे लाकूड मंदिरातून किंवा विश्वासाच्या ठिकाणाहून आणावे. नंतर पिवळे किंवा लाल रंगाचे कापड घ्यावे. ते तुळशीचे लाकूड देवघरामध्ये लाल किंवा पिवळ्या कपड्यात ठेवावे. रोज त्याला नमस्कार करून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावा. तिजोरीजवळ ठेवताना स्वच्छतेची काळजी घ्यावी. आता काही गोष्टी टाळावयाच्या आहेत. त्या कोणत्या? तुळशीचे लाकूड तुटलेले किंवा घाण ठिकाणी ठेवू नये. त्याला पाय लागेल अशा ठिकाणी ठेवू नये. केवळ पैशासाठी जादू म्हणून वापरू नये. तुळशीचे वाळलेले लाकूड हे फक्त कोरडे लाकूड नाही. अनेकांच्या मते ते श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचे प्रतीक आहे. योग्य भावनेने आणि श्रद्धेने ते घरात ठेवले तर वातावरण बदलते आणि वातावरण बदललं की जीवनाची दिशा देखील बदलू शकते. तुमचं यावर काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्कीच त्याची पूर्तता करण्याचा मी प्रयत्न करीन. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.